आम्ही चाललोय बाहेर केक आणायला। आज नवऱ्याचा बर्थडे आहे, माझा बर्थडे आहे भावाचा, तुमच्या सगळ्यांच्या भावाचा, जलोच्या साऱ्या गावाचा। चला, किती छान दिसतोय सूर्य मावळता। बारकं बारकं ब्लॅक आहे। या उसाचा रस प्यायला। आता चाललो आम्ही बाहेरून। आता मी करणार आहे पनीर बिर्याणी, तुम्हाला दाखवते कशी करायची ते। हे बघा, हे बासमती तांदूळ आहेत। ह्याला मी आता जायच्या अगोदर भिजवत ठेवलेले, आता अर्धा तास झालाय। अर्धा तास हे छान भिजलेत। आता ह्याला आपण उकडून घ्यायचं। मी एका टोपामध्ये पाणी गरम करत ठेवले आणि त्या पाण्यामध्ये मी घातले 4 ते 5 लवंग आणि 4 वेलची, दालचिनी, चक्री फूल आणि 2 ते 3 तमालपत्र असे मी घातलेत। आता ह्याला छान उकळी आली, ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि तो भिजवलेले जे तांदूळ आहे ते आपण ह्यामध्ये ॲड करायचे। ह्याला छान उकळी येऊन द्या आधी। हे बघा, पाण्याला छान उकळी आलेली आहे। आता ह्याच्यामध्ये मी मीठ टाकते, हे इतकं भरून असं मीठ टाकते। चवीनुसार जेवढे तांदूळ असेल तेवढं मीठ वापरायचं। आणि आता हे भिजवून ठेवलेले जे तांदूळ आहेत मी हे आता ॲड करते। आता ह्याला छान उकळी येऊन दे आणि तांदूळ शिजून दे, मग मी तुम्हाला दाखवते। आता इथे मी एक मोठा पॅन, कढई तापत ठेवली आहे। ह्याच्यात मी तेल ओतते। ह्याच्यामध्ये आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे खरपूस, आणि ह्याच्यामध्येच फोडणी द्यायची बिर्याणीला। कडक तेल तापून द्यायचं, त्याच्यामध्ये कांदा ॲड करणार आहे मी। आणि एकीकडे आपला राईस पण शिजतोय तिथे, आणि इकडे आपण तोपर्यंत कांदा भाजून घेऊया। तेल छान गरम झाले, आता ह्याच्यामध्ये मी कांदा ॲड करते। 2 मोठे कांदे मी भाजून घेणार आहे ह्यामध्ये। हे बघा, तर तांदूळ कसं चेक करायचं, एक असं बघायचं शिजलंय का, म्हणजे जास्त पण शिजवायचं नाही, 70% शिजवायचं। हे बघा, व्यवस्थित शिजले, अशा कण्या पडल्या पाहिजेत, म्हणजे तांदूळ आपला शिजला आहे। पूर्ण शिजवायचा नाही, कारण की आपल्याला नंतर वाफलून घ्यायचं आहे। आता हे जर मी पाणी गाळून घेते, हा भात मोकळा करून घेते ह्यातलं पाणी गाळून। हे बघा, हा व्यवस्थित मी भात असा गाळून घेतला आहे। त्यातलं पाणी जे आहे, ही चाळणी आहे मोठी प्लास्टिकची, त्याच्यामध्ये हा तांदूळ वतला आणि व्यवस्थित भात गाळून घेतला आहे, आणि भात असा एकदम मोकळा मोकळा झाला आहे। बघा, गरम आहे अजून। आता पुढची प्रोसेस दाखवते। हे बघा, आपला कांदा पण असा गोल्डन ब्राऊन भाजून झाला आहे। आता ह्याला मी एका भांड्यात काढून घेते। हा आपल्याला वरती गार्निशिंगसाठी लागणार आहे। 2 मोठे कांदे होते, त्याचं इतकंच झालंय हे भाजून। आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते।
असा कांदा भाजून घेतलाय. हे पनीर मी कापून घेते आता. हे 1/2 किलो पनीर आहे. हे असं व्यवस्थित कापून घ्यायचे छोटे 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 पीस. हे असे आपले पनीर रेडी आहे कापून. आपण ज्या तेलामध्ये आता कांदा फ्राय केलाय त्याच तेलामध्ये आपण बिर्याणी बनवणार आहोत. त्याच्यासाठी आधी मी इथे कांदा ॲड करते. हा असा आडवा कापलेला कांदा घेतलाय. या थोडा माझ्याकडे उभा कापलेला कांदा पण आहे, तो पण ॲड करते. कांदा, टोमॅटो, व्यवस्थित भाजून घ्यायचा कांदा. एक चमचाभर अद्रक लसूण पेस्ट घालणार आहे मी ह्यामध्ये. कांदा छान भाजून झालाय. आता ह्याच्यामध्ये मी 1.5 चमचा धनेपूड टाकले. आता मी ह्यामध्ये 1 वाटीभर वाटाणा टाकणार आहे हिरवा. थोडंसं लाल तिखट टाकते आणि 1 चमचा भरून मी बिर्याणी मसाला टाकते. हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया, म्हणजे वाटाण्याला हा सगळा मसाला लागेल. आता मी ही 2 टोमॅटोची प्युरी करून घेतली आहे. टोमॅटो प्युरी ह्यात ॲड करते. आता मी ह्यामध्ये थोडंसं दही ॲड करणार आहे. अगदी थोडं, जास्त नाही. आणि थोडीशी हळद. चवीनुसार मीठ टाकायचं. ऑलरेडी आपण भातामध्ये मीठ टाकलेलं आहे शिजवून घेताना, आणि टोमॅटो पण आंबटच असतो, थोडं जरा कमी मीठ वापरायचं ह्यामध्ये. आणि हा मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा. ह्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करते. हे टोमॅटो प्युरीचं जे भांडं होतं त्यामधलं हे पाणी आहे, मी ह्यात ॲड करते. थोडीशी अशी ग्रेव्ही झाली आहे. ह्याला चांगली उकळी येऊन दे. उकळी आली की ह्यामध्ये मी पनीर ॲड करणार आहे. ह्या फ्लेमला तुम्ही ह्या वेळेस मीठ चेक करायचं व्यवस्थित आहे का मीठ आहे.
उकळी आलेली आहे. आता ह्याच्यामध्ये मी पनीर ॲड करते. आणि ह्या पाण्यातच ते पनीर शिजवून घ्यायचं. आता हे पाणी ऑब्झर्व करून घेईल पनीर. आणि झाकून मी 5 ते 10 मिनिटं शिजवून घेणार आहे. हे व्यवस्थित मिक्स करून घेते. पनीर टाकलंय. आता हे पनीर व्यवस्थित मिक्स करून घेतलं. तर ह्या ग्रेव्हीमध्येच पनीर आणि वाटाणा 5 ते 10 मिनिटं शिजवून घ्यायचा. त्याला झाकून ठेवते मी. दहा मिनिटं झालेले आहेत आणि पनीर पण व्यवस्थित शिजलंय. पनीर शिजायला काही वेळ लागत नाही. एकदम मऊ शिजलंय पनीर. हे बघा. इथे कोथिंबीर ॲड करते. ही कोथिंबीर टाकते ह्याच्यावरती. आणि आता आपण ह्याच्यावरती राईस टाकणार आहोत. राईसचा लेअर द्यायचा ह्याच्यावर. गॅस फास्ट ठेवते. जरा पाणी आटून दे. हा जो राईस आहे उकडून घेतलेला तो मी ह्यामध्ये टाकते आता. आता एक राईसचा लेअर दिलाय. आता ह्याच्यावरती अजून एकदा कोथिंबीर टाकायची अशी. आणि जो आपण कांदा भाजला होता तो टाकायचा ह्याच्यावरती असा. आणि अजून एक राईसचा लेअर देऊया. आता ह्याच्यावरती अजून एक मी कांद्याचा लेअर देते. भाजलेल्या कांद्याचा लेअर. आणि थोडीशी कोथिंबीर. आणि मी इथे कलर घेतलाय. हा बघा असा कलर करून घेतलाय पाण्यामध्ये ऑरेंज. आणि हा असा कलर ह्यामध्ये मी असं टाकते म्हणजे त्या बिर्याणीला कलर छान येईल आपल्या. आणि थोडासा ग्रीन कलर जरा टाकते ह्यामध्ये. अगदी थोडा. आता ही बिर्याणी मी 15 मिनिटं झाकून ठेवणार आहे. बारीक फ्लेमवरती दम देऊया. वाटल्यास तुम्ही खाली ह्याच्यावरती तवा ठेवून त्याच्यावरती पण कढई ठेवू शकता. पण मी अशीच ठेवते. 15 मिनिटामध्ये आपली पनीर बिर्याणी रेडी. 10 ते 15 मिनिटं झाले आहेत आणि आपली बिर्याणी रेडी आहे. टेम्पटिंग बिर्याणी इज रेडी. हे बघा आपली बिर्याणी मस्तपैकी रेडी झाली आहे. मस्तपैकी बिर्याणी रेडी. आता मी बिर्याणी वाढते मिस्टरांना. मिस्टरांचा बर्थडे. पहिल्यांदा मिस्टरांना बिर्याणी देऊया. बघा मस्त झाली बिर्याणी. हे बघा
ही बिर्याणी बघा, अशी मी ताटात आता सर्व केली आहे बिर्याणी मिस्टरांना. पनीर बिर्याणी इज रेडी. मिस्टर जेवायला बसलेत, त्यांना जेवायला वाढलंय आधी आणि गोंडूला पण आधी खायला दिलंय. आता मी जेवणार आहे. या सर्वांनी पनीर बिर्याणी खायला. हे बघा पनीर बिर्याणी, मस्त मस्त पनीर बिर्याणी. हे आहे पनीर, इथे आहे पनीर, मस्त मस्त डिलिशियस पनीर बिर्याणी. पिल्लूनी पण खाल्ली आमच्या. हे मी असं घेतलं दाखवायला, मी इतकं नाही खाणार आहे. त्यातलं किती जाईल काय माहिती. एक नंबर, मस्त 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 झाली. तुम्ही पण पनीर बिर्याणी ट्राय करा, मी जशी बनवली तशी मस्त लागते. आज नवऱ्याचा बर्थडे आहे माझ्या. आणि नवऱ्याला पनीर खूप आवडतं, खूप. पनीरचं कोणतीही डिश असू दे फार आवडतं, म्हणून मी म्हटलं आज पनीर बिर्याणी बनवू. व्हेज पनीर बिर्याणी. पिल्लूनी पण खाल्ली आमच्या. पिल्लू तू काय खाल्लंस? त्याच्यासोबत कोशिंबीर खायची, मस्त लागते. पनीर सोबत कोशिंबीर पाहिजे. मला जरा घाई झाली, उशीर झाला, आता मी केली असते. मस्त मस्त. आता मी पनीर बिर्याणी खाऊन बोलते. या सर्वांनी केक खायला. या सर्वांनी केक खायला. आता पनीर बिर्याणी वगैरे जेवण वगैरे झालं, सगळं कामावरून झालेलं आहे. जेवल्यानंतर डिझर्ट काय आहे? मँगो केक आहे. हा मँगो केक आणलेला बर्थडेला. पिल्लूने खाल्ला केक, मिस्टर खातात आहे आणि मी खाते. छान. मँगोचा सीझन आहे सध्या, उन्हाळा, आणि त्याचा मँगो केक मस्त एकदम मेल्ट होतो तोंडात टाकल्या. आज 11 मार्च नवऱ्याचा बर्थडे माझ्या. एन्जॉय, केक खाऊ. पप्पा गेले आमचे केक वगैरे कटिंग करून. त्यांना पण केक दिला तिकडे, आईंना भाऊंना. आणि पनीर बिर्याणी ती पण दिली तिकडे खायला. मस्त आहे केक. या पटकन केक खायला. तर अशा प्रकारे बर्थडे सेलिब्रेशन आज झालेलं आहे. आणि पनीर बिर्याणी तुम्ही पण ट्राय करा आणि सांगा कशी झाली, कमेंट करून सांगा. आणि आता मी केक खाते. तोपर्यंत असेच माझे व्हिडिओ बघत राहा. मस्त मस्तपैकी रेसिपी मी शेअर करत राहीन.
तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, फॅमिली फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. चला उद्या भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.